तुम्ही कधी विचार केला आहे का की जगात कुठेतरी तुमच्यासारखं दिसणारा व्यक्ती असेल? हो, तुमच्यासारखं चेहरा, डोळे, हसणं, अगदी सगळं एकसारखं. या अशा लोकांना म्हणतात डोपेलगँगर. आज आपण बघणार आहोत हे खरं शक्य आहे का आणि खरंच 7 एकसारखे चेहरे असतात का? डोपेलगँगर हा शब्द जर्मन भाषेतून आलेला आहे. याचा अर्थ असा होतो की दुहेरी सावली किंवा दुसरी प्रतिमा. या संकल्पनेनुसार प्रत्येक माणसाचा एक किंवा अधिक हुबेहूब दिसणारा दुसरा माणूस जगात कुठेतरी असतो. काही लोकांच्या मते डोपेलगँगर म्हणजे एखादी अवांछित आत्मा, काहींच्या मते पॅरानॉर्मल घटना, तर काहींच्या मते हे फक्त जैविक योगायोग आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितल्यास आपल्या चेहऱ्याची रचना म्हणजे एक जीनचं मिश्रण असतं. हजारो कॉम्बिनेशन्स आणि लाखो शक्यता असतात, परंतु कधी कधी त्या इतक्या जुळतात की एकाच चेहऱ्यासारखे दिसणारे 2 अनोळखी लोक असतात. 2015 मध्ये केलेल्या एका स्टडीनुसार काही लोकांचे फेशियल फीचर्स हे 90 ते 95% एकसारखे असतात. आपल्याकडे एक प्रचलित समज आहे की प्रत्येक व्यक्तीचे 7 एकसारखे चेहरे जगात कुठेतरी अस्तित्वात आहेत. पण याचं गांभीर्य वैज्ञानिकांच्या अभ्यासामध्ये अजून सिद्ध झालेलं नाही. ही माहिती मुख्यतः मौखिक परंपरा आणि सोशल मीडियातून पसरलेली आहे. मात्र अशा अनेक घटना आहेत जिथे लोकांना आपले हुबेहूब दिसणारे अनोळखी लोक भेटत आहेत. जेनिफर लॉरेन्स आणि तिच्यासारखीच दिसणारी एक गरीब शेतकरी स्त्री. मधी सोशल मीडियामध्ये एक फोटो व्हायरल झाला होता. एड शेरिन आणि त्याच्यासारखाच दिसणारा एक स्पॅनिश मुलगा. भारतात देखील अनेक उदाहरणं आहेत. इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर एखाद्या चेहऱ्याचा फोटो व्हायरल झालेला तर तो आपल्याला दिसतोच. काही लोकांना एअरपोर्ट किंवा ट्रेनमध्ये अनोळखी लोकांनी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय असं सांगितलंय का? मग नक्कीच त्यांनी तुमच्यासारखे दिसणाऱ्या कोणाला तरी पाहून तुम्हाला असं विचारले. पूर्वीच्या काळी असे मानले जायचे की डोपेलगँगर दिसणं म्हणजे मृत्यूची सूचना. काही कथांनुसार आपल्याच डोपेलगँगरचं पाहणं हे शुभ मानलं जात नव्हतं. ब्रिटिश राणी एलिझाबेथ आणि अब्राहम लिंकन यांच्याविषयी अशा अनेक कहाण्या आहेत. आजच्या काळात फेस रेकग्निशन टेक्नॉलॉजीमुळे आपण हुबेहूब चेहऱ्यांचे मॅच शोधू शकतो. तर मित्रांनो, 7 एकसारखे चेहरे ही संकल्पना वैज्ञानिकदृष्ट्या अजून सिद्ध झालेली नाही, पण योगायोगांमुळे काही चेहरे एकसारखे नक्कीच दिसतात. याला आपण जैविक साम्य किंवा अनुवंशिक संगती आणि थोडा योगायोग असं म्हणू शकतो. हे मात्र मनोरंजक रहस्य आहे ज्यावर अजूनही संशोधन सुरू आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हालाही तुमच्यासारखा दिसणारा कोणी कधी भेटला असेल किंवा दिसला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटूया एका अशाच विषयाला घेऊन. तुर्तास मी गायत्री तुमचा निरोप घेते.